देशात आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले। या नवीन आर्थिक वर्षासोबतच देशात अनेक कायदे आणि नियमांमध्ये बदलही झाले, ज्यात डिजिटल पेमेंटपासून नवीन प्राप्तिकर कायदा असेल किंवा बँकिंगमध्ये अनेक नियम बदललेत। या व्हिडिओतून पाहूयात की देशात 1 एप्रिलपासून कोणते नवीन नियम लागू झालेत। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। सगळ्यात पहिला नियम आहे बँकिंग आणि डिजिटल पेमेंट संदर्भात। फसवणूक रोखण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करताना फक्त एक पासवर्ड आणि OTP आता पुरेसा नाहीये। त्यासाठी बायोमेट्रिक किंवा डिव्हाइस बाइंडिंग अशा अतिरिक्त सुरक्षा उपायांच्या माध्यमातून 2 वेगळ्या प्रकारे ओळख सिद्ध करावी लागेल। बँकांना आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिफिकेशन आणि रिस्क बेस्ड सिस्टीमचा अवलंब करावा लागेल। सिम स्वॅपिंग आणि फिशिंग सारख्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी हा बदल करण्यात आलाय। यासोबत सुद्धा पॅन कार्ड काढायचे असेल किंवा ते अपडेट करायचे असेल तर आधार कार्ड सोबतच जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, 10वीचे गुणपत्रक, पासपोर्ट किंवा वाहन परवाना यांपैकी एक अतिरिक्त दस्तऐवज द्यावा लागणार आहे। यासोबतच आता आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड हे देखील महत्त्वाचं कागदपत्र ठरणार आहे, कारण आजपासून नवीन विमा पॉलिसी खरेदी करायची असल्यास पॅन कार्ड देणं गरजेचं आहे। मग प्रीमियरची रक्कम कमी असली तरी सुद्धा पॅन कार्ड मात्र द्यावंच लागेल। त्यासोबतच नव्या क्रेडिट कार्डसाठी पॅन कार्ड अनिवार्य महत्त्वाचं असणार आहे। आतापासून पॅन आणि आधार कार्डमध्ये नावाची स्पेलिंग अगदी सारखीच असावी लागेल। दोन्ही कार्डवरील नावं जर वेगवेगळी असतील तर 1 एप्रिलपासून तुमचे व्यवहार थांबूही शकतात। दुसरा नियम म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा। LPG गॅस सिलेंडरचा आधीच देशभरामध्ये तुटवडा जाणवत असताना आता LPG गॅसच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे। व्यावसायिक गॅसचे दर 1 एप्रिलपासून सुधारित केले गेले आहेत। आता व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या सिलेंडरसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना 2000 रुपयापेक्षा जास्त किंमत मोजावी लागू शकते। प्रवास आणि वाहतुकी संदर्भात सांगायचं झालं तर टोल प्लाझा आता पूर्णपणे कॅशलेस होणार आहे। टोल नाक्यांवरती रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून केवळ फास्टॅग किंवा डिजिटल पेमेंटद्वारे टोल भरण्याची सक्ती आहे। यासोबतच फास्टॅग वार्षिक पास 3000 रुपयांऐवजी 3075 रुपयांना होणार आहे। आजपासून महाराष्ट्रातील महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल दरात सरासरी 3 ते 5% वाढ झाली आहे। NHAIच्या राज्यातील सुमारे 70 आणि MSRDCच्या 35 टोल नाक्यांवरती ही दरवाढ लागू आहे। कार, जीप, बस, ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टोल महागला आहे। दरवाढ टोल दरामध्ये 3 ते 5% वाढ झाली आहे। यासोबतच उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना 3000 रुपयांचे अंशदान पुढेही मिळणार आहे। नव्या प्राप्तिकर कायद्याविषयी सांगायचं झालं तर 1961च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी 2025चा नवा प्राप्तिकर कायदा आता लागू होणार आहे। कर वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च एक नवीन संकल्पना राहणार आहे। 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरती आता कोणताही कर लागणार नाहीये। नोकरदार वर्गाला 75 रुपयांची अतिरिक्त सूटही यामध्ये मिळणार आहे। यासोबतच प्राप्तिकरचे जे दर आहेत ते पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत। फॉर्म 16 बंद होऊन फॉर्म 130 आणि फॉर्म 16 च्या जागी फॉर्म 131 भरावा लागणार आहे। घर भाड्यांवरील सवलतीसाठी घर मालकाला पॅन कार्ड आणि भाडे दिल्याचा पुरावा देखील द्यावा लागणार आहे। यासोबतच मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्यात दरमहा 100 रुपयांवरून प्रति मूल 3000 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे। यासोबतच व्यावसायिकांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट आहे। चुकीचे रिटर्न्स दुरुस्तीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत देखील मुदत वाढ ही करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे परदेश प्रवासावरील कर कपात 20% वरून 2% इतकी कमी झालेली आहे। ही अर्थात आनंदाची बातमी आहे। शेअर बाजार आणि गुंतवणुकीबाबत सांगायचं झालं तर शेअर बाजार फ्युचर अँड ऑप्शन्सच्या उलाढालींवरती STT अनुक्रमे 0.5 ते 0.15% होणार आहे। शेअर बाजारातून सार्वभौम्य सुवर्ण रोख खरेदी करणाऱ्यांना तसेच शेअर बायबॅक करणाऱ्यांना कंपन्यांना भांडवली नफा कर द्यावा लागणार आहे। यासोबतच म्युच्युअल फंडचा खर्च देखील पारदर्शक होणार आहे। नोकरी आणि पगार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, नवीन वेतन संहिता आता लागू होणार आहे। कोणत्याही कंपनीमध्ये मूळ पगार एकूण पगार रकमेच्या किमान 50% असणं बंधनकारक आहे। त्यामुळे भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजेच PF साठी जास्त रक्कम कापली जाईल। अशा पद्धतीनं 1 एप्रिलपासून नवे नियम जे आहेत ते लागू होणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।